नाशिकच्या जवळ असलेल्या मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये 24 वर्षीय आरोपी विजय खैरनार यांनी जे घाणेरडे कृत्य केले त्याबद्दल त्याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्वांची मागणी आहे। पण त्याला तात्काळ फाशी होणार नाही, त्याचं कारणही तसंच आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, ज्या 24 वर्षीय विजय खैरनारने घराच्या बाहेर अंगणामध्ये खेळणाऱ्या लहान मुलीवरती अत्याचार केले, नंतर तिची निर्गुणपणे हत्या केली, अशा आरोपीला, अशा नराधमाला तात्काळमध्ये फाशी का होणार नाही? सर्वात अगोदर मालेगावच्या डोंगराळे या गावामध्ये काय घडलं हे सर्वांनाच माहिती असेल आणि सर्वांनी पाहिलं देखील असेल। बरीचशी लोक असे असतील ज्यांना अजून या घटनेबद्दल माहिती नसेल। आपण थोडक्यामध्ये मालेगावच्या डोंगराळे गावामध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊ, त्यानंतर आपल्याला समजेल जो नराधम, जो आरोपी विजय खैरनार याला तात्काळ फाशी का होणार नाही। रविवारचा दिवस होता। त्या दिवशी ती मुलगी आपल्या घराच्या अंगणाच्या बाहेर खेळत होती। साधारणतः दुपारी 2-3चा टायमिंग झाला होता। त्यावेळेस हाच आरोपी, हाच विजय खैरनार चॉकलेटचा आमिष दाखवून त्या मुलीला आपल्या घरी घेऊन गेला। आईला वाटलं मुलगी घराबाहेर खेळते, त्यामुळे फारसं काही लक्ष गेलं नाही। आजी आजोबा शेतामध्ये गेले होते, वडील दुसऱ्या गावामध्ये गेले होते, घरी फक्त आईच होती। आईला वाटले असेल मुलगी घराबाहेर खेळते। 4-5 तास होऊन गेले तरी देखील मुलगी घरी आली नाही, म्हणून आईने मुलीला आवाज द्यायला सुरुवात केली, पण मुलीचा आवाज कुठूनही आला नाही। त्यानंतर आईने मुलीचा शोध सुरू केला। बघता बघता ही बातमी पूर्ण गावामध्ये पसरली। लहान मुलगी घराच्या बाहेर खेळत होती आणि तिथून अचानक बेपत्ता झाली। गावातील लोक आणि त्या मुलीच्या कुटुंबातील लोक सर्वजण त्या मुलीचा शोध घेत होते। पूर्ण गल्ली बोळ्यामध्ये, तलावाच्या ठिकाणी, गावामध्ये इतर ठिकाणी त्या मुलीचा शोध सुरू होता। पण इकडे नराधम विजय खैरनार याने त्या मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून घरी नेलं होतं। घरामध्येच त्यांनी हा सर्व विचित्र प्रकार केला। त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली। याशिवाय हत्या करताना त्यांनी धारदार शस्त्राचा देखील वापर केला। त्यानंतर त्यांनी गावामध्ये असलेल्या मोबाईल टावरच्या आजूबाजूच्या झाडाझुडपामध्ये फेकून दिलं। इकडे गावकरी शोध घेतच होते, त्यावेळेस त्यांना मोबाईल टावरच्या झाडाझुडपामध्ये काहीतरी विचित्र गोष्ट आढळली। तेव्हा समजलं त्या ठिकाणी बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह होता, तेही निर्वस्त्र अवस्थेत। त्यानंतर ही घटना फक्त त्या गावातच नाही, त्या तालुक्यात नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली। त्या मुलीच्या कुटुंबातील लोक आणि गावातील लोक, इतर लोकांनी रस्ता रोको आंदोलन केलं। त्यांची मागणी होती तात्काळ आरोपीला अटक करून त्याला फाशी द्यावी। पोलिसांनी देखील तात्काळ त्या विजय खैरनारचा तपास सुरू केला। त्याला रविवारी संध्याकाळी 7:30 पर्यंत ताब्यात घेतलं। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलं, नराधम विजय खैरनारने तिच्यावरती अत्याचार केला, नंतर तिची हत्या केली। पण पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं तू हे सर्व का केलं, तेव्हा त्याने भलतंच कारण सांगितलं। त्या विजय खैरनारने सांगितलं त्या मुलीचे वडील आणि माझं दोघांमध्ये भांडण झालं होतं, त्या वडिलांचा बदला घेण्यासाठी मी हे सर्व कृत्य केलंय। तर फक्त त्याने सांगितलेलं हे कारण होतं, पण त्या मुलाची, त्या नराधमाची मानसिकताच त्या प्रकारची होती। त्या विजय खैरनारला पाहताच क्षणी कोणी सांगू शकतो हा विचित्र प्रवृत्तीचा मुलगा आहे। अशा प्रकारची मुलं आपल्या समाजामध्ये अनेक आहेत, पण आपल्या कधी लक्षात येत नाही। घटना ज्यावेळेस घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावरती गर्दी केली होती। त्या सर्वांची मागणी होती विजय खैरनारला तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी। या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी देखील त्या मुलीच्या कुटुंबातील लोकांची भेट घेतली। त्यावेळेस भाजपच्या आमदार चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या ते एकदा सर्वांनी ऐका। चांगले वकील, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज निकम साहेबांशी बोलणं झालंय, नक्कीच मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलून घेतील आणि ही केस फास्ट ट्रॅक वरती आणि उज्ज्वल निकमांसारख्या अतिशय आपण म्हणू विद्वान अशा विधिज्ञांकडे ही केस आपण त्या ठिकाणी सोपवावी, यासाठी मी सुद्धा उद्या सकाळी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। की कुठल्या शब्दामध्ये सांत्वन करू, एक 3-3.5 वर्षाची निरागस मुलगी आणि तिच्या सोबत ज्या पद्धतीने राक्षसी प्रकार झालाय, आज मीच नाही राज्यातील प्रत्येक आईचं काळीज त्या ठिकाणी रडत असेल की एवढ्या लहानशा मुलीसोबत अत्याचार करून ज्या राक्षसीय पद्धतीने तिची हत्या करण्यात आली। खरं तर आज एक आई म्हणून, या राज्याची एक महिला म्हणून, मुलगी म्हणून, कायद्यामध्ये जर तरतूद असती त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता। आज इथे जर तुम्ही बघितलं तर प्रचंड जनप्रक्षोभ आहे। मुलीची आई, मुलीची आजी, मुलीच्या आत्या, सगळं घर, त्यांचं अख्खं गाव या ठिकाणी जमा झालेलं आहे।
आणि एकच न्याय मागतोय, ते म्हणजे या हरामखोराला फाशी व्हायला हवी. घटना घडल्या दिवसापासनं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते. त्यांनी एसपींसोबत संपर्क करून एकही पुरावा, छोट्यातला छोटा पुरावा हा सुटता कामा नये आणि या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करतायत. ही जी राज्यामध्ये ही जी विकृती आहे, हे लांडगे जे आपल्याला दिसत आहेत, यांना ठेचून काढणं हीच काळाची गरज आहे. आणि त्यासाठी कायदा आहे का? 100% आहे. पोलीस आहेत का? 100% आहेत. अर्ध्या तासामध्ये, ज्या वेळेला मिसिंगची कंप्लेंट गेली, अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला. त्याच्यावर कारवाई होणारच आहे, कठोरात कठोर कारवाई, ती म्हणजे फाशी, मरेपर्यंत फाशी. परंतु या अशा घटना होऊ नये म्हणून आपल्याला पण जागरूक राहणं गरजेचं आहे. मला आठवतंय, एक 20-25 दिवसांपूर्वीच मी साताऱ्यामध्ये गेली होती. त्याही ठिकाणी दुपारच्या वेळेला सामसूम असताना, सगळे शेतात कामाला गेलेले असताना, ही जी लहान लहान लेकरं आहेत त्यांच्यासोबत असे राक्षसी प्रकार व्हायच्या घटना वाढतायत. म्हणून आम्ही पोलिसांनाही सांगणार आहोत की इथे पेट्रोलिंग वाढली पाहिजे. दुपारच्या वेळेला, ज्या वेळेला घरातले सगळी माणसं ही शेतामध्ये असतात, मुलं इथं खेळत असतात, त्यावेळेला पेट्रोलिंग व्हायला पाहिजे, पेट्रोलिंग वाढली पाहिजे. डोंगराळे गावचे सगळे ग्रामस्थ हे आज त्या परिवारासोबत आहेत, त्यांच्यासोबत ताकदीने उभा आहे. संपूर्ण आमचा समाज त्यांच्यासोबत उभा आहे. आम्हीच नाही, या राज्यातलं प्रत्येक घर, प्रत्येक आई ही आज दुसाने परिवाराच्या सोबत उभी आहे. आणि म्हणून याला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे, हीच सगळ्यांची मागणी आहे. आणि ती त्याला फाशीच होणार, ही देवाभाऊंच्या वतीने मी शब्द देते. आज या ठिकाणी येताना मन भरून आले, मन फाटून निघाले. माझ्याकडे शब्दच नाहीयेत. मी काय सांगू त्या आईला, जिनी 7 महिन्यामध्ये जन्माला आलेली लेकरू 90-900 ग्रॅमचं तिला कसं कसं करून वाढवलंय. आणि आज ते वाढवलेलं आमचं बाळ, निरागस बाळ, त्याचे अक्षरशः लचके तोडले. तर अशा राक्षसाला, अशा हरामखोराला, सैतानाला फाशीशिवाय दुसरा कुठलाही असूच शकत नाही. प्रत्येक आईचं आणि प्रत्येक बाईचं मन हे आज त्या ठिकाणी रडतंय. कशा पद्धतीने आमच्या छोट्याशा मुलीला त्या ठिकाणी कुस्करून टाकलं, तिला मारून टाकलं. आणि म्हणून परिवाराची पण तीच इच्छा आहे. मी मगाशी तुम्हाला म्हंटल की एक आई म्हणून माझी इच्छा आहे की अशांना भर चौकामध्ये आडून त्याला मारलं पाहिजे. ऐकलं चित्रा वाघ काय म्हणाल्या, आमच्या जर हातात असतं तर आम्ही आरोपी नराधम विजय खैरनारला जागीच चिरलं असतं. पण आमच्या हातात काहीच नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करतो. पण लोकांची तर मागणी आहे, आरोपी असणारा विजय खैरनार याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. पण याला तात्काळ फाशीची शिक्षा भेटणार नाही, कारण की ही केस अगोदर कोर्टामध्ये जाईल, फास्ट ट्रॅक वरती चालवली जाईल. त्याच्यानंतर बरेच दिवस या केसवरती सुनावणी होईल. या विजय खैरनारला फाशीची शिक्षा भेटेपर्यंत कित्येक वर्ष निघून गेलेले असतील. आपल्याला सर्वांना माहिती आहे, 2 महिन्या अगोदर सातारा मधील सासपाडे या ठिकाणी आर्या चव्हाण नावाच्या मुलीबरोबर असाच काही प्रकार घडला होता. त्यावेळेस देखील गावकऱ्यांनी हीच मागणी केली होती, आरोपीला तात्काळ पकडून त्याला फाशी देण्यात यावी. पण अजूनही त्या आरोपीला फाशी झाली नाही. जवळपास या घटनेला 2 महिने होऊन गेले. ज्या आई वडिलांनी लहानचं मोठं केलं, जीव लावला, त्यांची मुलगी तर गेली. तेच आई वडील आता मुलीला न्याय मिळावा म्हणून कित्येक दिवस वाट पाहतात, पण त्यांना न्याय लवकर मिळत नाही. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा म्हणजे काय असतं, तात्काळ त्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि 15 दिवसामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, तरच खरा पीडित मुलीच्या आई वडिलांना न्याय मिळतो. पण इथे अशी घटना घडल्यानंतर अशा केस कित्येक दिवस कोर्टामध्ये चालतात, त्याच्यावरती सुनावणी होते आणि सुनावणी झाल्यानंतर देखील काही आरोपींना फाशी देखील होत नाही. अशा घटना कित्येक जागेवरती घडल्यात, पण कोणत्याही आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही. आई वडील ज्या अपेक्षेने सरकारकडे न्याय मागतात त्या पद्धतीने मात्र न्याय मिळत नाही. खरं तर असे कृत्य करणाऱ्या लोकांना जागच्या जागी कमीत कमी 15 दिवसामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी असा निर्णय व्हायला हवा, तरच खरा पीडित मुलीच्या आई वडिलांना न्याय मिळेल. केस कित्येक दिवस कोर्टामध्ये चालू राहतात. आई वडिलांना वाटतं
या महिन्यात न्याय मिळेल, पुढच्या महिन्यामध्ये न्याय मिळेल, असे वर्षानुवर्ष निघून जातात, पण आरोपीला फाशीची शिक्षा काही लवकर होत नाही. असे घाणेरडे काम करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या आरोपींबद्दल सरकारने वेगळा निर्णय घ्यायला हवा आणि वेगळी शिक्षा द्यायला हवी, जेणेकरून कुटुंबामधील इतर लोकांना न्याय लगेच मिळेल.